तर रायगड जिल्ह्यातील 3 नद्यांनी धोका पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे। 2 नद्या इशारा पातळीवर तर 2 नद्या इशारा पातळीपेक्षा कमी असल्याची माहिती मिळते। आंबा नदी कुंडलिका नदीनं धोका पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे। रायगड जिल्ह्यातील 2 नद्यांनी धोका पातळी ओलांडल्यानं आता कुठेतरी पूर जो आहे पूर सदृश्य परिस्थिती रायगडमध्ये निर्माण होऊ शकते। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। रायगडमध्ये सध्या जिल्ह्यातील 2 नद्यांनी इशारा पातळीवरती सध्या आहेत 2 नद्या, तर 2 नद्यांनी इशारा पातळीपेक्षा त्या कमी आहेत। आंबा नदी कुंडलिका नदीनं धोका पातळी ओलांडलेली आहे। तर साताऱ्याच्या कोयना नगरमधील ओझरडे धबधबा ओसंडून वाहतोय। धबधबा आणि कोयना नगर परिसरातील निसर्ग अनुभवण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी जी आहे ती होऊ लागली। तर साताऱ्याच्या कोयना नगरमधील ओझरडे धबधबा सध्या ओसंडून वाहतोय आणि या नयनरम्य अशा धबधब्याचं दर्शन घेण्यासाठी इथं नागरिक देखील गर्दी करताय। साताऱ्याच्या कोयना नगरमधील ओझरडे धबधब्याची ही दृश्य आपण पाहतो आहोत। सध्या विहंगम अशी ही दृश्य आपल्या डोळ्याची पारणं देखील फेडतात, कारण की साताऱ्याचा हा संपूर्ण परिसर घाटमाथ्याचा परिसर आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये कोयना नगरच्या मोठ्या प्रमाणावर धबधबे जे आहेत ते प्रवाहित होत असतात आणि ओझरडे धबधबा त्यापैकीच एक। तर भंडारा रस्त्यावरील खड्ड्यावरून आमदार भोंडेकर संतापलेले आहेत। काळं फासण्यासह बांधून ठेवण्याचा अधिकार